हरिओम. आज बुधवार 12 फेब्रुवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांचे विचार जे सांगणार आहेत ते म्हणजे नाम हे सत्स्वरूप आहे. ऐकूया तर मग. नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे. त्यामुळे रूपाचं ध्यान मनामध्ये आलं नाही तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. रूप हे जड आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, वाढ, होणं, घटणं, जागा व्यापणं, जागा बदलणं, कालमानाने फरक पडणं इत्यादी बंधनं त्याला असतात. पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आहे. सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती, विनाश, वाढ, घट, देशकालानिमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. मग नाम हे सत्स्वरूप आहे. नाम हे रूपापेक्षा व्यापक असतं. व्यापक वस्तूचं क्षेत्र मोठं असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते आणि जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधनं, मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र आणि अधिक बंधनरहित असते. आपली ज्ञानक्रिया कशी चालते हे पाहू. आपण एका टेकडीवर उभं राहून सृष्टी सौंदर्य पाहिलं. ते पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात पहा. प्रथम डोळ्यामधून प्रकाश किरण आत गेली. बाह्य पदार्थाचं मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिय हे पहिलं साधन. इंद्रियांमधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन त्याला वस्तू स्वरूप देतं. वस्तू स्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान आपल्याला करून देतं. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडं, वेली, घरं, बागा, माणसं, पक्षी, पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचं ज्ञान झाल्यावर पुन्हा त्याचं एकत्रीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असं ज्ञान आपल्याला देते. म्हणजे अनेकात एकत्व शोधणं हेच मानवी ज्ञानाचं लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळतं. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना प्रकारचे पक्षी, प्राणी या सर्वांची नावं जरी भिन्न असली तरी त्या सर्वांमध्ये असणेपणाचा गुण आहे. म्हणजे सजीव प्राणी झाला तरी तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरीही ती आहे. एवढेच काय, पण आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे. या असणेपणाच्या गुणाला नाम असं म्हणतात. यालाच ओंकार असं म्हणतात. ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली. ओंकार हे परमात्म्याचं स्वरूप आहे. अर्थात नाम म्हणजे सत होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होतं. ते सध्या आहेच आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात. अखेर नामामध्येच ते लीन होतात. त्यामध्येच लीन होऊन झाल्यावर रूप हे नामाहून निराळं राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरतं. नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आता आहे आणि आपण गेल्यावरही ते राहणार आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.